मागच्या पार्टमध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले होते आणि या पार्टमध्ये आपण तीर्थराज कुशावर्ताचा महिमा जाणून घेणार आहोत। तर जय गजानन माऊली। भगवान त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथूनच 300-400 मीटर अंतरावर असलेल्या तीर्थराज कुशावर्ताच्या दर्शनाकरिता निघालो। असं म्हणतात की एकेवेळी गौतम ऋषीवर गौहत्येचं पाप लागलं होतं। त्या पापातून मुक्त होण्याकरिता गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान महादेवाची कठोर तपस्या केली। त्यानंतर भगवान महादेवाच्या जटेतून गंगा गोदावरी माता प्रकट झाली, परंतु गंगा गोदावरी मातेचे स्वरूप खूप रुद्र होते। त्या रुद्र स्वरूपाच्या गंगा गोदावरी माते स्नान करणे अशक्य होते। त्यानंतर गौतम ऋषींनी या ठिकाणी गवतांच्या कुशाचा एक कुंड तयार केला व त्यामध्ये गंगा गोदावरी माता स्थिर झाली। त्यानंतर गौतम ऋषींनी त्या कुंडामध्ये स्नान करून आपल्यावर लागलेले गौहत्येचे पाप धुवून घेतले। म्हणूनच तर नामदेव महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की कुशावर्ताकरिता स्नाने त्याचे कैलासी राहणे। या तीर्थराज कुशावत कुंडाबद्दल आणखीन सांगायचं झालं तर जेव्हा स्वर्गातून अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले होते त्यातील एक थेंब या कुंडामध्ये पडला होता। म्हणून या ठिकाणी प्रत्येक 12 वर्षाने सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते आणि कुंभमेळ्याकरिता येणारे नागा साधू आपलं शाही स्नान याच ठिकाणी करतात। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका थोर संतांच्या समाधीबद्दल जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली।